आज आपण पातळ पोह्यांचा चिवडा बघणार आहोत। एकदम क्रिस्पी असा चिवडा। तर चला मग सुरुवात करूया। मी इथं पातळ पोहे घेतलेले आहेत। हे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत। ह्याच्यात पोह्याचा चुरा वगैरे असेल तर तो निघतो। आपण हे सगळे पोहे चाळून घेऊया। इथं मी सगळे पोहे चाळून घेतलेले आहेत। आता आपण एक जाड अशा कढईत आपण हे भाजून घेऊया। हे आपल्याला कमी गॅसवरच भाजायचे आहे आणि हलक्या हाताने आपण हे हलवून घेऊया। इथं मी एका चमच्याने होत नाहीये, व्यवस्थित हलवता येत नाही म्हणून 2 चमच्यांनी हलवून घेते। हे आता आपलं भाजत चाललेले आहेत पोहे। हे मी 10 मिनिटं तरी भाजलेत पोहे। आता आपले पोहे चांगले भाजलेले आहेत, एकदम क्रिस्पी असे। आपण राहिलेले पोहे पण तसेच भाजून घेणार आहोत। इथं आपण मसाले बघूया। मी इथं खोबरं घेतलेलं 1 वाटी, कढीपत्ता, शेंगदाणे 1 वाटी, 1 वाटी डाळा, लसूण, मिरची, हे सगळं प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता। आपल्याला आता हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। हे आपण चांगले क्रिस्पी होईपर्यंत शेंगदाणे तळून घेणार आहोत। आपले शेंगदाणे आता झालेले आहेत तळून। आपण हे काढून घेऊया। ह्याच्यातलं तेल नितळल्यानंतर आपण ह्या पोह्यामध्येच वरून टाकून देऊया। आता आपण इथं खोबरं तळून घेऊया। खोबरं आपल्या आवडीप्रमाणे जास्त डार्क पण तुम्ही करू शकता किंवा थोडंसं नॉर्मली आपण हे आता काढून घेऊया। हे पूर्ण थंड होईपर्यंत ह्या खोबऱ्याचा आणखी थोडा कलर डार्क होतो। इथं मी कढीपत्ता पण तळून घेते। कढीपत्ता पण आपल्याला एकदम क्रिस्पी करून घ्यायचा आहे। झालेला आहे कढीपत्ता पण आता तळून। आपण तो पण तेल नितळून पोह्यामध्येच ॲड करून घेऊया। इथं मी मिरची घातलेली आहे। मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त घेऊ शकतो। ही मिरची पण आपल्याला एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळायची आहे। इथं मी मिरची 6 ते 7 मिनिटं तळून घेतलेली आहे चांगली। हे पण आपण पोह्यावर टाकून देऊया। इथं मी लसूण थोडासा वरून चेचून नंतर तळायला टाकलेला आहे। लसूण पण तळायला 7 ते 8 मिनिटं लागतात। थोडासा गोल्डन झाला की आपण हा काढून घेऊया। हा पण पूर्ण थंड होईपर्यंत थोडा आणखी डार्क होऊन जातो। आता मी डाळा पण तसाच भाजून घेते। ह्याचा पण थोडासा कलर चेंज झाला की आपण काढून घेऊया। हे आपल्याला झाऱ्यातच तळून घ्यायचं आहे, म्हणजे काढायला बरं पडतं। ह्याचा पण आता कलर चेंज झालेला आहे। डाळा पण आपला भाजलेला आहे। आपण काढून घेऊया। त्याच्यातलं मी थोडंसं तेल कमी करून त्याच तेलामध्ये जिरं, मोहरी, मीठ टाकले, वरून हळद आणि चिवडा मसाला। आता मी इथं गॅस बंद केलेला आहे। आता हे सगळं आपण थोडंसं मिक्स केल्यानंतर आपल्याला हे चिवड्यामध्ये टाकायचं आहे।
हे आता आपण चिवड्यामध्ये टाकून घेऊया. आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण टोपानेच हे चिवडा मिक्स करून घेऊया, थोडा वर खाली करून. आपल्याला चिवडा एकदम हळूवारपणेच मिक्स करून घ्यायचा आहे. चमच्याने मिक्स केला तर जास्त चुरा होईल. आपण हाताने पण करू शकतो हळूवारपणे, पण एखाद्या सप्पई भांड्यात किंवा परातीत आपण हा मिक्स करून घ्यायचा. इथं हा चिवडा व्यवस्थित मिक्स झालेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब करा.